नमस्कार सर. मी लक्ष्मण दत्तात्रय यकाळ, राहणार खंडवी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मागील त्या सौर पंपामध्ये मला ऑक्टोबर महिन्यात फॉर्म भरला होता. एक महिन्यात लगेच नोव्हेंबर मध्ये सौर पंप मिळाला. सौर पंप मिळाल्यामुळं मला फळबागाला व्यवस्थित पाणी देता आले. व्यवस्थित ठिबकद्वारे सोलेबल खत सोडता आली. त्याच्यामुळे मी महावितरण आणि राज्य सरकारचे आभारी आहे. लक्ष्मण भाऊ, किती शेती आहे तुमच्याकडे? शेती किती आहे? शेती 2 हेक्टर आहे शेती सर. आणि बाग कशाची डाळिंबे लावली? बाग आहे. बाग कशाची लावली आहे? डाळिंबे डाळिंब. डाळिंबे. वा, हा. मग आता आम्ही तिकडे आलो की तुमचं डाळिंब खायला येऊ. एवढा फायदा झाला की सोलेबल याच्यामुळे पंपामुळे सोलेबल खत सोडता येतात. व्हेरी गुड. रात्री जागायची गरज नाही. वा, फारच छान. कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी या दोन्ही योजना त्या ठिकाणी समाविष्ट केल्या. आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्र थांबलाच नाही. मी आपल्या महावितरणचं आणि आपल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी आणि आपले सगळे जे वेंडर्स आहेत त्यांचं अभिनंदन करतो की त्यानंतर ज्या वेगानं आपण काम केलेलं आहे. आज बघा, देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण 9 लाख पंप, 9.5 लाख पंप लागले आहेत. त्या 9.5 लाख पंपापैकी 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. म्हणजे अख्ख्या देशात जेवढे पंप लागले त्याच्या 65% पंप हे एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावून दाखवले. आणि सुरुवातीच्या काळात लोक म्हणायचे सौर पंप लावला पाणी येणार नाही, मग त्या ठिकाणी योग्य आमची त्या ठिकाणी फायदा होणार नाही, आमच्या अडचणी तयार होतील. पण हळूहळू जसे पंप लागायला लागले लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये तर आपला मोठा फायदा आहे. 25 वर्ष विजेचं बिल भरायचं नाही, 365 दिवस दिवसा वीज मिळते. जेव्हा पाणी आवश्यक त्यावेळी पंपाला वीज, अशी अवस्था. कोणालाही रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आणि 3 पिकं घेण्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था या सौर कृषी पंपामुळे झाली. आणि मग एका शेतकऱ्याचं पाहून दुसरा शेतकरी, दुसऱ्याचं पाहून तिसरा शेतकरी, आणि यातनं एक प्रकारे आज देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आलो. आणि मग हळूहळू ही जी सगळी इकोसिस्टीम आपल्याकडे तयार झाली त्यातूनच ही आपली क्षमता तयार झाली. मला आठवतं 2013-14 साली आपल्याकडे 4-4 वर्षाचं पेड पेंडिंग असायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने पंप मागितला, 4 वर्षांनी त्याला पंप मिळायचा. तो चातकासारखी वाट पाहायचा. वर्षाला 12,000, 13,000, 15,000 पंप आम्ही लावायचो. आणि आमच्या विधानसभेत सर्वात जास्त चर्चा कशावर व्हायची तर पेड पेंडिंग कधी पूर्ण होणार. आपण 14 नंतर जवळपास पेड पेंडिंग तर संपवले, पण तरीही दरवर्षी येणारी डिमांड ही आपण संपवू शकत नव्हतो. पण आज अशी स्थिती आहे की दरवर्षी 20-25 हजार पंप लावणारा महाराष्ट्र एका महिन्यामध्ये 45,911 पंप हे या ठिकाणी लावू शकला. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. खऱ्या अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं पाहिजे. त्यावेळी ही योजना मी विधानसभेत घोषित केली, मागेल तेरा सौर कृषी पंप. त्यावेळी आमच्या विरोधकांनी थोडं त्याची मजाक उडवण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे माझ्यावर थोडी टीका टिप्पणी केली की तुम्ही नुसतं बोलताय, पण आम्ही ते करून दाखवलं. आणि आज बघा परिस्थिती अशी आहे, हे जेवढे शेतकऱ्यांनी आमच्याशी इंटरॅक्ट केलं, बाहेरही शेतकऱ्यांची मी इंटरॅक्शन केलं, डिमांड त्यांनी दिल्यापासनं 1 महिन्यामध्ये लोकांचे पंप या ठिकाणी लागायला लागले. हा रेकॉर्ड आपण तयार केला. मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत. आणि एका महिन्यामध्ये 45,911 पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे.